नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आहे संमोहन. आणि या संमोहन या शब्दाविषयी अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. संमोहन हा शब्द अनेक अडाणी लोकांनी बदनाम केलेला आहे की संमोहन करून एखाद्याला आपल्याला वशमध्ये करून घेता येतं, आपण जसं बोलू तसाच तो वागतो वगैरे वगैरे. पण याचा या शास्त्रातील अज्ञानाचा कळस म्हणजे काही लोक असे देखील म्हणायला लागले आहेत की संमोहन करून एखाद्या स्त्रीवरती बलात्कार केला जातो, संमोहन करून चोरी केली जाते, संमोहन करून दुसऱ्याची इस्टेट आपल्या नावावरती लिहून घेतली जाते. आणि याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. बंधू भगिनींनो, संमोहन हा शब्द ज्यावेळेला अडाण्यांच्या तोंडात जातो त्यावेळेला ते म्हणतात संमोहन. हा शब्द ज्यावेळेला जाणकार आणि सुशिक्षित लोकांच्या तोंडामध्ये जातो त्यावेळेला ते म्हणतात संमोहन शास्त्र. आणि याचा इंग्रजी शब्द काय असेल तर हिप्नोटिझम, हिप्नोथेरपी, थेरपी. आता संमोहनाला दुसरा शब्द आहे हिप्नोटिझम, हिप्नोथेरपी वगैरे वगैरे. काय शास्त्र आहे हे? शास्त्र आपल्या बाह्यमनातील विचारांना कमी करून एका वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन जातं आणि अंतर्मनाला ज्यादा सजेशन स्वीकारण्याच्या पात्रतेचं बनवतं. आता भारतामध्ये या शास्त्राला कायदेशीर मान्यता आहे. हा कायदेशीर गुन्हा नाही आहे. पहिला विषय, कायदेशीर मान्यता आहे या शास्त्राला. आपण जर भारताचा विचार केला तर इथं अनेक शहरामध्ये अनेक ठिकाणी या हिप्नोटिझमचे क्लिनिक आहेत. या शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचे गोळ्या, औषध, चूर्ण, तेल, इंजेक्शन काहीही न देता तुमच्या मनामध्ये बदल घडवले जाऊ शकतात. तुमच्या मनातील ताणतणाव दूर केला जातो, तुमचे विचार सकारात्मक केले जातात. मनातील भीती, टेन्शन, चिडचिडेपणा, विनाकारांचे विचार, गोंधळलेले विचार, अनेक असे सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत, यावरती देखील हे शास्त्र कार्य करत असते. अनेक विद्यार्थी आहेत, यांची अभ्यासाची क्षमता वाढवणं, एकाग्रता, स्मरणशक्ती याच्यासाठी देखील हे शास्त्र कार्य करत असतं. अनेक वेळा आपल्याला ट्रेस होत असतो, ट्रेसमधून कितीतरी प्रकारचे आजार निर्माण होतात, हे देखील या शास्त्रानं थांबवले जाणं संभव आहे. या शास्त्राच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जातात. याचं मूळ कारण असं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुमचं सबकॉन्शियस माइंड अर्थात अंतर्मन, त्यानं ज्या सूचना ग्रहण केलेल्या आहेत त्या मूर्त स्वरूपात उतरवण्याचं काम ते करत असतं. आणि काही जुन्या गोष्टी असतात, काही मनाला बसलेले शॉक असतात, काही दुःख असतात, काही त्रासदायक गोष्टी असतात, ज्या अंतर्मनामध्ये कितीतरी वर्ष जशाच्या तशा पडून राहिलेल्या असतात. आणि याचे त्रास बाह्य मनावरती होत असतात, शरीरावरती होत असतात, आपल्या विचारावरती होत असतात. तर संमोहन शास्त्राच्या द्वारे त्या व्यक्तीला ठराविक अवस्थेमध्ये नेऊन ते मनातील विचार बोथट केले जातात, पुसले जातात, किंवा त्या विचारांची तीव्रता त्या मनातून कमी केली जाते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या शास्त्राद्वारे संभव आहेत, शक्य आहेत. आता भारताचा विषय सोडा, खरं तर हे भारताचं शास्त्र आहे. ते गेलं बाहेरल्या जगानं त्याच्यावरती रिसर्च केले, कार्य केलं आणि हिप्नोथेरपी म्हणून विकसित केली आणि आम्हालाच येऊन विकलं. आम्ही नेहमी हेच करत असतो. आम्ही काळी जादू, लिंबू, नारळ, त्यानं हिप्नोटाइज करून बलात्कार केला, अशा गोष्टी आम्ही अडकून पडत असतो. परंतु बाहेर देशामध्ये सर्रास याचा वापर केला जातो. तिथं कायदेशीर मान्यता आहे, शास्त्र म्हणून शाळा कॉलेजमध्ये ते शिकवलं जातं आणि बऱ्याच अंशी त्यांच्या विकासाला हे शास्त्र देखील कारणीभूत आहे. आता राहिला प्रश्न, स्त्रीला संमोहन करून तिच्यावरती बलात्कार केला जाऊ शकतो का? तिचं शरीर सुख घेतलं जाऊ शकतं का? या प्रश्नाचं
तर या प्रश्नाचं मीच खंडन करतोय असं नाही, तर जगातील अनेक मनोवैज्ञानिकांनी, संमोहनशास्त्रातली शास्त्रज्ञांनी याचं खंडन केलेलं आहे की असं कधीही होत नाही. बाहेरल्या देशामध्ये अशा काही फ्रॉड केसेस गेलेल्या आहेत की संमोहन करून माझ्या बलात्कार केलेला आहे आणि तेथील कोर्टाने हा निकाल दिलेला आहे की संमोहनशास्त्रामध्ये संमोहन करून कोणावरती बलात्कार करणं शक्य होत नाही. म्हणजे संमोहनशास्त्र हे एकमेकाच्या संमतीने केलं जातं. ज्यावेळेला तुम्ही एखाद्यावरती उपचार करताय त्यावेळेला ते उपचार करून घेण्याची इच्छा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये असावी लागते आणि त्याद्वारे त्याला संमोहित करून एका विशिष्ट ट्रान्समध्ये नेऊन त्याच्या मनामधील काही विचारांची संख्या घटवली जाते, विचार बोथट केले जाऊ शकतात किंवा काही चांगले विचार सुद्धा त्याला देऊ शकतो. आता संमोहनात गेल्यानंतर एखाद्या स्त्रीला तुम्ही संमोहित करून करून जर पुन्हा तिला म्हणलं की आता तू मला शरीर देशील वगैरे वगैरे, तर ते तिची जी नैतिक मूल्ये असतील त्याच्या विरुद्ध ती अजिबात वागणार नाही. ती संमोहनातून पटकन बाहेर निघेल, परंतु ती तुम्हाला शरीर देणार नाही. मग अशा घटना घडतात. त्यामध्ये काय होतं तर ह्यामध्ये कदाचित त्या माणसानं त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा ब्रेन वॉश केला असेल, तिला ब्लॅकमेल केला असेल, काही गुंगीची औषधं दिली असतील, काही धमकावलं असेल, तिची काही मजबुरी असेल, यातून ह्या घटना होतात. आणि ज्यावेळेला समाजापुढे गेल्यानंतर मग सांगायचं एकच, मला काहीच कळलं नाही, मला संमोहित केलं त्यामुळे मला असं झालं. तर असं होऊ शकत नाही. असं असतं तर भारतामध्ये या शास्त्राला कायदेशीर मान्यता दिली नसते किंवा आता जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला त्यामध्ये देखील सांगितलं असतं जर कोणी संमोहन हिप्नोथेरपी करत असेल तर त्याला इतके इतके वर्ष शिक्षा. नाही झालेलं, कारण हे सुशिक्षित लोकांचं शास्त्र आहे, मनावर काम करणारं शास्त्र आहे. हे शास्त्र एक वरदान आहे. याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक चांगले बदल होत असतात. याचे अकॅडमी आहेत. भारतामध्ये देखील अनेक अकॅडमी आहेत की त्या अकॅडमीद्वारे हे संमोहन शिकवलं जातं. अनेक लोकांनी त्याची क्लिनिक टाकून स्वतःचा व्यवसाय म्हणून केलेला आहे. काही लोक स्टेज शो करतात. अतिशय खूप चांगलं शास्त्र आहे. मानवी जीवनामध्ये बदल घडवायचे असतील तर संमोहनासारखं शास्त्रच नाही. आणि अशा शास्त्रावरती काही लोक म्हणण्यापेक्षा ज्यांचं अज्ञान आहे असे लोक याच्यावरती ऑब्जेक्शन घेत आहेत किंवा असं काहीतरी अफवा पसरवत आहेत. त्याचबरोबर एखाद्याला संमोहित करून त्याची इस्टेट लिहून घेतली जात नाही, कारण तुमच्या अंतर्मनात ज्या विचारांना कुलूप टाकलंय, जे तुमच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध आहेत, नैतिक मूल्यांच्या विरुद्ध आहेत, ते विचार तुम्ही संमोहनात देखील स्वीकारत नाही. तसं जर तुम्हाला सजेशन देण्यात आलं तर ताबडतोब तुम्ही संमोहनातून जागे होता. असं केलं जात नाही. आणि मी अजून देखील सांगतोय, संमोहन हे शास्त्र सर्वांनी शिकावं. आयुष्यामध्ये खरोखर उत्थान होईल, खरोखर प्रगती होईल. आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये या शास्त्रासारखं प्रभावी शास्त्रच नाहीये. यामध्ये कोणत्याही गोळ्या, औषध, इंजेक्शन काहीच नाही. शरीराचा काही संबंधच नाही. केवळ शब्दानं तुम्हाला त्या अवस्थेमध्ये घालवलं जातं. त्यामुळं असे जर काही कोणाचे गैरसमज असतील तर असं अजिबात नाही. हे गैरसमज काढून टाका. या शास्त्राला हिप्नोथेरपी म्हणून मान्यता द्या. संमोहन हा शब्द थोडासा विचित्र वाटतो आणि अनेकांना असं वाटतं की आता मी त्याच्या वशमध्ये जाणार, आता मी त्याच्या कब्जामध्ये जाणार, आता तो वाटेल ते करून घेणार. असं नाही. तुम्ही जे स्टेज शो पाहता ना, हे त्या व्यक्तीच्या संमतीनं, म्हणजे त्या व्यक्तीला ते मान्य असतं. आता स्टेज शो मध्ये आपण एखाद्याला म्हणतो डान्स करणार होता, हा कधीही न डान्स केलेली व्यक्ती डान्स करायला चालू होते, कारण डान्स करणं हे त्या व्यक्तीसाठी पाप नाही आहे किंवा गुन्हा नाही आहे. त्यामुळे त्याचं अंतर्मन त्याला परमिशन देतं, पण त्याचं अंतर्मन ज्याला परमिशन देत नाही अशा गोष्टी संमोहनामध्ये केल्या जाऊ शकत नाहीत. असं जर असतं तर आज प्रत्येक जण संमोहन तज्ज्ञ झाला असतं, किंबहुना संमोहन तज्ज्ञांना आतंकवादी म्हणून गोळ्या घातल्या असत्या लोकांनी, कारण तो कोणत्याही स्त्रीला वश करून बलात्कार करतोय, दुसऱ्यांची इस्टेट नावावरती करून घेतोय. अहो, मूर्खपणाचा कळस आहे. असं जर असतं तर संमोहन तज्ज्ञ एखाद्या बँकेत गेला असता, सगळ्यांना संमोहित करून बँका लुटल्या असत्या, त्याला वाटेल ते केलं असतं, प्रत्येकाला त्याला जे हवं आहे ते त्यानं संमोहन करून घेतलं असतं. तर असं नाही आहे.
ज्यांना हे शास्त्र माहीत नाही, जे अज्ञानी अडाणी आहेत, अक्कलशून्य आहेत आणि ज्यांना केवळ अफवांचे साप सोडायची सवय झालेली आहे, असेच लोक करतात. अन्यथा हे शास्त्र आहे. भारतामध्ये त्याला मान्यता आहे, कायदेशीर मान्यता आहे, कायद्याने जे ऑप्शन घेतलेलं नाहीये. बाहेरल्या जगामध्ये जे प्रगत राष्ट्र आहेत तिथं सर्रास चालतं आणि तिथं अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. तर गैरसमज पाहू नका. जय आदिशक्ती.